निषेध नोंदल्याने नुसतं फेसबुक व्हॉट्सअपला आम्ही तुमच्या मागेत म्हणून उपयोग नाही. आम्ही येणार भेटून जाणार सगळे याला उपयोग नाही. हे एका दिवसात काटा संपवावं लागणार आहे आता, कारण हे काय असे थांबत नाहीत. आता ही टोळी मुळा जाळा सकट हिचा नायनाट झाला ना, आणि ती आता लोक म्हणून आम्हालाच करावं लागणार आहे. त्यांना सुधारायची संधी दिली पण हे सुधारले नाही. एकीकडे वाटतं आमच्यातले ताकद आहे, आमच्यातले माज आहे. आता आम्ही बोलायचं सांगितलं तुम्हाला, आता बोलायचं कमी, असं वाटतं आता करायचं जास्त. दादा असं आपल्याला वाटतं का की पालकमंत्र्यांचे वचक म्हणजे पकड कमजोर झालेली असं वाटतं का जिल्ह्यावर? आणि पकड होती का? पकडच नाही त्यांचं, नुसते चिमटे पकडी नाही. पकड जर असती तर पहिले आरोपी संतोष भायाच्या प्रकरणातले सुटलेच नसते. 6 आरोपी कसं काय झाले? ते जर झाले असते तर हे लोकांना, आमच्या समाजाच्या लोकांना बघावं लागलं नसतं. म्हणून आम्हाला असं वाटलं होतं हे सुधारतील, कारण आम्ही सांगितलं होतं याच्यानंतर तुमच्या टोळीला कृत्य करायचं थांबायचं दोघांनी पण सांगा. मला वाटतं बहुतेक सांगितलं नाही, त्यांनी मोकाट सोडलेत असा अंदाज दिसतोय. आता मोकाटाचा बंदोबस्त कसा करायचा ना, मराठ्यांच्या अवलादीला माहिती. फक्त आम्ही एकदा सांगतो त्यांना, आता आमच्या लोकांना, कारण त्यांनी आम्हाला उद्या म्हणून नाही काय विदारक आणि भयानक परिस्थिती झाली डोळ्यानं बघू सुद्धा नाही, कारण तितकं वाईट आम्ही करू शकतो. आमचे पोरं म्हणणार अजित दादांचा दौरा आहे, आपण त्यांना भेटणार का? आपण त्यांना भेटायला का? ते राष्ट्रपती या संदर्भामध्ये काय करायचं त्यांना भेटून? त्यांना फक्त लोकांचे, अरे त्यांना निवडून येतो टाइम लागतो भाऊ, तुम्हाला माहित नाही राव. त्यांना फक्त मराठी निवडून येतो लागतं. एकदा अंगावर गुलाल पडला की कोपराने लोटली, ही त्यांची शिष्टा नाही. आम्ही ते घडलं त्या दिवशी त्यांच्या लोकांना फोन केला होता, पण त्यांना वेळ नाहीये गोरगरीब मराठ्यांचं काम करायला. त्याच्यामुळं ते जर तितके खुनशी येतं, ते जर तितके स्वाभिमानी, तर आम्ही तेच मराठी येत नाही, आम्ही बी स्वाभिमानी. काय असणार आहे पुढचं पाऊल सरळ सांगितलं, भेटायचं मला वाटतं आता बंद केलेलं बरं राहील. लोक हे मारीत राहतील आणि आम्ही नुसतं भेटत राहायचं, त्याच्यापेक्षा नायनाट केलेला बरा. 100-200 आमचे मोठाले घराणे त्यांच्या कानावर एकदा टाकावं, कारण उद्या त्यांनी म्हणून तुम्ही इतकं बेकार पाऊल उचललं. कारण हे चिमूटभर आहेत, आम्हाला माहिती आहे. राज्यात एकाच दिवसात काटा वाजत होता आम्ही यांना थांबवायचं सुधारायची संधी दिलती, हे सुधारले नाहीत. ह्या पावलाशिवाय पर्याय नाही. त्यांच्या दोन्ही लोकांना मी सांगितलं होतं की दोघंही तुमच्या लोकांना समजून सांगा, असे कृत्य करू नका. पण बहुतेक त्यांनी मोकाट सोडले. याचा अर्थ संपून घ्यायचं दिसतंय. आम्ही पण काही जण संपवायला तयार आहेत, त्याला नाविलाज आमचा. हे टोकाचे शब्द मी कधी वापरत नाही, पण मला जाणीवपूर्वक वापरावं लागतात, कारण आमचे लेकरं मारायला लागले ती बाप रडतोय आतमध्ये, ढसा रडतोय. त्या पोरांना उठता सुद्धा यानं. इतक्या क्रूर तुम्ही हत्या जर घडून आणणार असले तर तुमच्या ह्या सुळसुळाटाचा नायनाट आम्हाला करावं लागणार आहे. फक्त भीषण परिस्थिती आधीच होऊ नये. भयावह खूपच विदारक परिस्थिती झाली व डोळ्याने बघू सुद्धा नाही असं आमच्या काही लोकांना वाटू नये, म्हणून त्यांच्या कानावर आम्हाला टाकणं एकदा गरजेचं आहे मला वाटलं. म्हणून बीड जिल्ह्यातल्या आमच्या प्रमुखाला एकदा सांगून द्या. सांगायचं नव्हतं, पण ते उद्याच्याला काय असतं, त्यांना लेख आहे आपला असं वाटलं पाहिजे, म्हणून त्यांच्या कानावर टाकणं गरजेचं आहे. हे थांबावं लागणार आहे. आता बहुतेक थांबत नाहीत. पुन्हा सांगतो, आम्हाला वाटलं होतं संतोष भाईच्या नंतर हे सुधारतील, पण हे सुधारले नाही. होऊन जाऊ द्या, तर होऊन जाणार आहे. आता फक्त मला एकदा आमच्या प्रतिष्ठित लोकांना सांगू द्या, आणि बघूच राज्यात किती येतं, तुमची टोळी केवढी घे आणि किती घे. एका दिवसात काटा वाजतो का नाही बघा यांचं.